लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे वेदूने कबीरला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की सरकार इथे आता सखी मॅडमच्या मनामध्ये काहीही भरतायत. म्हणजे आतासुद्धा त्यांनी सखी मॅडम यांना सांगितलं की लवकरात लवकर कबीरला डिवोर्स दे म्हणून. त्याच्यावरती सखी मॅडम त्यांना काही बोलल्या नाही, विचार करून सांगते असं म्हणाल्या. पण तरीसुद्धा त्या असंही म्हणाल्या नाही की मला डिवोर्स द्यायचा नाही आहे. त्यांनी थोडासा वेळ मागितला आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा सर, सखी मॅडम काहीतरी चुकीचं पाऊल उचलण्याच्या आधी तुम्ही त्यांना समजवा. त्यांच्या मनातून हा झालेला राग किंवा झालेला गैरसमज बाजूला काढून टाका. तेव्हा इथे कबीर म्हणत असतो की वेदू, तू काळजी करू नको, सरकारला काहीही करू दे, आम्हाला दोघांना कुणीही वेगळं करू शकत नाही. आत्तापर्यंत भल्या भल्यांनी आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते शक्य झालं नाही तर सरकार काय करणार आहेत. फक्त आता वेदू, तू मला एक गोष्ट सांग की तिथे आता सखी मॅडम काय करतायत. तर सखी मॅडम त्यांच्या रूममध्ये आहेत. तेव्हा इथे कबीर म्हणतो, बरं आता तिथे जे काही होतं आहे ना ते सगळे अपडेट्स तू मला देत राहा, जसे आत्तापर्यंत देत आलीस, असं कबीरने सांगितलेलं असतं. म्हणजे वेदू ही कबीरसाठी काम करत असते. पण तेव्हा इथे कबीरने तिला सखी आणि त्यांच्या घरावरती लक्ष ठेवण्यासाठी पाठवलेलं असतं. तर इथे सखी आता आपल्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा तिला आठवत असतं, सरकार म्हणालेली असते की या घरामध्ये कबीर आला, त्याने आपलं घर तोडण्याचा प्रयत्न केलं, तुझ्या वडिलांनी कष्टाने कमावलेली ही प्रॉपर्टी याच्यावरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी काय म्हणते, तू आता एक काम कर, तू त्या कबीरला डिवोर्स देऊन मोकळी हो. तुझ्या जागी मी असते ना तर आपलं घर उद्ध्वस्त करणाऱ्या ह्या कबीरला मी कधीच डिवोर्स देऊन मोकळी झाली असते. तेव्हा सखी त्याचा विचार करत चालत असताना तिला इथे बेडचा कोपरा पायाला लागतो आणि ती तोंडावरती पडणारच असते. तेव्हा सखीचं मन तिच्यासमोर बसलेलं असतं आणि तिला म्हणत असतं, अगं सखी, हळूहळू जरा पुढे बघून चाल. कधीकधी आपण पुढे बघून चालत नाही ना, आणि म्हणूनच आपण तोंडावरती पडतो. कसं असतं, जर आपण बघून चाललो नाही तर आपण तोंडावरती पडतो, पण आपण जर व्यवस्थित ऐकलं नाही ना तरीसुद्धा आपण तोंडावरती पडत असतो. तेव्हा सखी म्हणते, म्हणजे काय म्हणालीस तू आता? तू जे काही बोललीस ते मला बोललीस का? तेव्हा ती म्हणत असते, बरोबर, मी तुलाच बोलले. आणि तुझा रोग कुणाकडे होता? तर कबीरकडे. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचं काय? तेव्हा तिचं मन तिला सांगत असतं, अगं कबीरचा विचार करतेस ना तू. कबीर खरंच इतका वाईट आहे का गं, जेवढा तू त्याच्याबद्दल विचार करतेस? कबीरने कधीतरी तुझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला? अगं तू तर त्याला स्वतःला इथे आता अर्पण केलं होतंस ना, पण तरीसुद्धा त्याने त्या संधीचा कधी फायदा घेतला का? ती म्हणते नाही घेतला फायदा. पण तो त्याच्या प्लॅनिंगचा भाग असेल तर? ती म्हणते बरोबर आहे, प्लॅनिंगचा भाग असेलही, पण म्हणून माणूस इतका चांगला असू शकतो का? एकतर तो चांगला असेल किंवा एकतर तो वाईट असेल. मग वाईट असेल तर तो चांगला का आहे? कारण तो मुळातच चांगला आहे. तेव्हा तिचं मन म्हणतं, बरं ठीक आहे, तो तुझ्याबरोबर प्लॅनिंगनुसार वागला, मग त्याने तुझी आणि तुझ्या आईची भेट घडवून का दिली? तेव्हा ती म्हणत असते, कारण त्याला माझ्या नजरेत चांगलं बनायचं होतं, माझा विश्वास संपादन करायचा होता. ती म्हणते ठीक आहे, चाळीमध्ये जेव्हा तो तुझ्याबरोबर राहायला आला तेव्हा त्याने तुझी इतकी काळजी का घेतली? ती म्हणते कारण तिथे फक्त 1 महिनाच राहायचं होतं, त्यानंतर आम्ही आमच्या घरी परतच आलो ना. ती म्हणते ठीक आहे, मग इथे आल्यानंतर जर त्याचं प्रेम खोटं होतं, तो जे वागत होता ते नाटक होतं, मग तो तुझ्यासाठी का रडला? तुझ्यासाठी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी का आलं? ती म्हणते बास झालं, बास, मला आता काहीही ऐकायचं नाही आहे कबीरबद्दल आणि मला काही बोलायचं सुद्धा नाही आहे. तेवढ्यातच तिथे वेदू येते आणि म्हणते की मॅडम, अहो तुमचं पार्सल आलं आहे. ती म्हणते पार्सल माझं? पण मी तर काहीच ऑर्डर केलेलं नाही आहे. ती म्हणते अहो तुमचंच पार्सल आहे, बघा तरी. आणि वेदू आता हसायला लागते. पार्सल घेऊन दुसरा तिसरा कुणी नाही, कबीरच आलेला असतो आणि त्याने इथे खूप सारी आईस्क्रीम आणलेली असते, त्याने इथे कोण आणलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्सल घेऊन आल्यानंतर सखी म्हणते, पण मी काही ऑर्डर नाही केले, हे मी ऑर्डर केलेलं नाही आहे. ते म्हणतात, अहो मॅडम तुम्हीच ऑर्डर केले हो, घेऊन तर बघा. तेव्हा कबीर आता पार्सल देत असताना त्याच्या बोटातली अंगठी
ही आता सखीने ओळखलेली असते. तेव्हा ती त्याच्या बोटाकडे बघते आणि कानाकडे बघते. तेव्हा तो आपले कान पकडतो आणि तिला सॉरी म्हणत असतो. तो म्हणतो, सखी मॅडम प्लीज प्लीज मला माफ करा. तेव्हा सखी म्हणत असते, घे तुझं पार्सल, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा कान्हा म्हणतो की सखी मॅडम प्लीज प्लीज फक्त एकदा ऐकून घ्या, माझी निदान बाजू तरी ऐकून घ्या ना. तेव्हा सखी म्हणते की अजिबात नाही, मला तुझी बाजू ऐकून घ्यायची नाही आहे. कारण तू ज्या पद्धतीने माझी फसवणूक केली आहेस ना, त्यानंतर मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. तेव्हा इथे सखीला आठवतं कशा पद्धतीने कान्हाने तिला इथे प्रेम करायला शिकवलेलं असतं. त्याचबरोबर माणुसकी काय असते, इथे लोकांबरोबर राहण्याची गंमत काय असते, तिच्याबरोबर केलेली एंगेजमेंट, लग्न, या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात. तेव्हा ती विचार करते आणि म्हणते, तू जे काही केलंस ना माझ्यासाठी, त्यानंतर तू जे काही मला फसवलं आहेस ना, त्यामुळे तुझे चांगले कर्म विसरून गेली आहे मी. तो म्हणत असतो की तुम्ही मला चुकीचं समजताय. अहो संवाद थांबायला नको, आपल्यामधला संवाद हा असला पाहिजे. ती म्हणते संवाद हा दोन बाजूने असतो, एकतर्फी नसतो. आणि प्रत्येक वेळेला संवाद मीच केला होता, तू तर गोष्टी लपवल्यास ना माझ्यापासून. तो म्हणत असतो, नक्की मी हे का केलं, कशासाठी केलं, एकदा ऐकून तरी घ्या, त्याशिवाय तुम्हाला माझी बाजू पटणार आहे का. तेव्हा ती म्हणते, नाही कान्हा, आता मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तेवढ्यातच गौतम काका आलेले असतात. कान्हा म्हणतो, ते बघा गौतम काका आले. काका तुम्ही तरी समजवा ना तिला, सखीला माझ्याबरोबर बोलायला सांगा ना. सखी म्हणते, काका ह्या कान्हाला, ह्या कबीर किर्लोस्करला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. काही झालं तरी मला याचं तोंड बघायचं नाही आहे. तेव्हा गौतम काका म्हणतात, काय रे कान्हा, ऐकलंस का, सखीला तुझं तोंड बघायचं नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो की काका अहो पण फक्त 2 मिनटं. ती म्हणते, काका 1 मिनटंसुद्धा आता हा माणूस मला इथं दिसता कामा नये, याला जायला सांग. तेव्हा इथे गौतम काका म्हणतात, कबीर फक्त 1 मिनिट देतो मी तुला, 1 मिनिटाच्या आधी इथून गायब हो, मी जाऊन यायच्या आधी तू गेला पाहिजेस हां. तेव्हा इथे सखी म्हणते, काका तू या कबरला पाठीशी घालू नकोस हां, मला याचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. तेव्हा इथे काका आता गेलेले असतात. तेव्हा कबीर म्हणत असतो, सखी मॅडम अहो असं का करता हो तुम्ही, मला बोलण्याची एक संधी तरी द्या ना. ती म्हणते, नाही का ना, बास झाला आता, आता तुला संधी नाही देणार, तू जा बरं इथून. तेव्हा कबीर म्हणतो, बरं ठीक आहे मी जातो, पण तुम्ही मी आणलेलं हे गिफ्ट तर ठेवा ना, प्लीज नाही म्हणू नका. नाहीतर कसं आहे, तुम्ही ही आईस्क्रीम मला परत कराल, मी ती घेऊन जाईन, मग ते आईस्क्रीम वितळेल आणि मग ती आईस्क्रीम नाही राहणार. मग काय होईल, वितळल्यानंतर ती चांगली नाही राहणार. आणि म्हणून तुम्ही ही आईस्क्रीम ठेवा आणि तुम्ही ती खाली ना तरच ती चांगली लागेल. वितळलेली आईस्क्रीम ना तुम्हाला आवडते ना मला, कारण ती आईस्क्रीम न राहता ती मिल्कशेक होईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, सखी आता ते आईस्क्रीम स्वतःकडे ठेवते आणि म्हणते, ठीक आहे तू आणलेलं आईस्क्रीम मी ठेवून घेते, पण मी आहे ना कधीच कुणाचं स्वतःकडे काही ठेवत नाही. तुलासुद्धा मी याची परतफेड नक्की करेन. उद्यासाठी तुलासुद्धा ऑल द बेस्ट, कारण तुझ्यासाठी खूप छान असं गिफ्ट असणार आहे, ते घेण्यासाठी तयार राहा. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, सखी मॅडम उद्या मला काय देणार आहेत. तर इथे आता लॉयर आलेले असतात आणि ते सखीला म्हणतात की तुम्ही इथे कबीर किर्लोस्करला खरोखर डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला आहे का, अगदी मनापासून. ती म्हणते, हो माझा निर्णय झाला आहे, तुम्ही डिवोर्स पेपर तयार करा आणि ते सुद्धा लवकरात लवकर, मला फास्ट ट्रॅकवरतीच डिवोर्स घ्यायचा आहे. तेव्हा इथे पुरुषोत्तम म्हणत असतो की आम्ही सखीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तो खोटा डाग कबीर, तो कान्हा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आता नको आहे, त्यांनी लवकरात लवकर आमच्या आयुष्यातून जायला हवं. त्यामुळे आमच्या सखीने जो निर्णय घेतला आहे ना, तो तुम्हीसुद्धा मान्य करा वकील साहेब, उगाच त्याच्यामध्ये आडेवेडे घेऊ नका, लवकरात लवकर डिवोर्स पेपर तयार करा, तो फ्रॉड माणूस आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये नको आहे. तेवढ्यातच इथे आता आलेली असते मनस्विनी. ते म्हणत असते, अरे वा, काल मी फक्त ह्या मुलीला सांगितलं तर या मूर्ख मुलीने सकाळ सकाळ वकिलांना बोलावलंसुद्धा. तेव्हा इथे आता मनस्विनी म्हणत असते की चला, माझ्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या आहेत, आता इथे लवकरच सखी त्या कान्हाला डिवोर्स देऊन मोकळी होणार आहे. तेव्हा ती म्हणत असते की नाटक तर केलं पाहिजे. मनस्विनी म्हणते की सखी बाळा, हे सगळं काय आहे, काय आहे हे बाळा. तेव्हा इथे सखी म्हणत असते की आई, काल तू जे म्हणालीस ना ते मी मान्य केलेलं आहे, त्या कान्हाला मी माझ्या आयुष्यातून काढण्याचा निर्णय घेतला आहे, मी त्याला डिवोर्स देणार आहे, म्हणूनच मी वकिलांना इथे बोलावलं आहे. मी आता डिवोर्स पेपर तयार करायला सुद्धा सांगितलेत.
तेव्हा ती म्हणत असते की हे बघ बाळा, अगं तुझ्या जागी मी काय असतं ना, आणि मी काय केलं असतं त्या फ्रॉड माणसाला आयुष्यातून काढण्यासाठी, हे मी तुला सांगितलं बाळा. माझ्या बोलण्यामुळे किंवा माझ्या दबावाखाली येऊन तू डिवोर्स द्यायला जाऊ नकोस. हा निर्णय तुझा असला पाहिजे बाळा, सर्वस्वी तुझा. ती म्हणते हो आई, हा निर्णय माझाच आहे. मलाच कबीरला डिवोर्स द्यायचा आहे आणि मी तो देणार. तेव्हा वकील साहेब म्हणतात, पण तुम्हाला खरंच असं वाटतं की कबीर किर्लोस्कर या डिवोर्स पेपरवरती सही करतील? तेव्हा सखी म्हणते की वकील साहेब, तुम्ही त्याची काळजी करू नका. ह्या डिवोर्स पेपरवरती कबीरची सही कशी घ्यायची आहे ना, ते मला अगदी बरोबर माहिती आहे. मी त्याच्याकडून हे डिवोर्स पेपर साईन करून घेईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर इथे आता डिवोर्स पेपर हे तयार करण्यात आलेले असतात आणि सखी कबीरला डिवोर्स द्यायला मनापासून तयार झालेली असते असं मनस्विनीला वाटतं. त्यामुळे तिला फार आनंद झालेला असतो की आता कबीर किर्लोस्कर हा आमच्या आयुष्यातून कायमचा आऊट होईल. सखीला फक्त एकदा सांगितलं तर तिने या निर्णयावरती लगेच अंमलबजावणी केलीसुद्धा. त्यानंतर इथे गौतम काका कबीरला भेटायला आलेले असतात. गौतम काका म्हणतात की कबीर, तू हे सगळं कशासाठी करतोयस आणि का? म्हणजे तू जे काही आत्तापर्यंत केलंस ते का केलंस? तो म्हणतो की ह्याच्या मागे माझा जो हेतू आहे ना, तो कुठला स्वार्थ नाही आहे. जो हेतू आहे तो चांगलाच आहे. पण मी हे जे काही करतोय ना, ते माझ्या सखीसाठी करतोय. आता जे करतोय ते फक्त आणि फक्त सखीसाठी करतोय. तेव्हा इथे गौतम काका म्हणतात की तेवढं तर मी तुला ओळखतो की तू माणूस म्हणून किती प्रामाणिक आहेस, तू वाईट नाही आहेस. पण तू ज्या पद्धतीने नंतर वागलास ना, त्यानंतर मला असं वाटतंय की नक्की तू हे जे काही करतोयस ते कशासाठी? तो म्हणतो की काका, याच्या मागे माझा काय हेतू आहे ना, तो तुम्हाला मी योग्य वेळ आल्यानंतर सांगणारच आहे. फक्त तुम्हाला आता एक काम करायचं आहे. मी सखीसाठी जे काही करणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही मला साथ द्यायची आहे. गौतम काका म्हणतात, मी तुझ्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा आहे. सखीसाठी जे करता येईल ते मी करेन. तेव्हा कान्हा म्हणतो की तुम्ही एक काम करायचं, तुम्ही सखीच्याच बाजूने आहात, तुम्ही त्यांच्याच टीममध्ये आहात असं तुम्ही दाखवायचं. पण सखीसाठी तुम्ही जे काही करणार आहात ना, ते मी सांगेन तेच करायचं, जे त्यांच्या भल्यासाठी आहे. आणि जी खेळी खेळायची आहे ना, ती मी बाहेरून खेळणार. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त सखीला सांभाळत जा आणि तिथे काय काय चाललं आहे ना, ते सुद्धा मला सांगत चला. तेव्हा इथे सखी डिवोर्स पेपर हातामध्ये घेऊन कानाची सही घेण्यासाठी चाललेली असते. मनामध्ये अनेक प्रश्न, अनेक विचार असतात. जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे का? जो निर्णय घेते तो विचार करून घेतला आहे ना, म्हणजे याने माझा तोटा तर होणार नाही ना, असे बरेचसे प्रश्न तिच्या मनामध्ये आलेले असतात. गौतम काका म्हणतात की कबीर, या सगळ्यामध्ये तुझा काय हेतू आहे, तुझा काय स्वार्थ आहे मला माहिती नाही. पण तू जे काही करतोयस ते माझ्या सखीसाठी चांगलं आहे. त्यामुळे मी तुझी साथ ही देणारच आहे. तेव्हा इथे कान्हा म्हणतो की तुम्ही साथ दिलीत ना, तर गोष्टी अजून माझ्यासाठी सोप्या होतील. तेव्हा तुम्ही फक्त एक काम करा, सखी मॅडमच्या बरोबर राहा आणि जे काही लढाई आहे ती बाहेरून मी लढेनच. तेव्हा इथे सखी मॅडमच्या समोर लवकरात लवकर सरकारचा खरा चेहरा येणं गरजेचं आहे, नाहीतर ते त्यांच्यासाठी धोक्याचं असणार आहे. तेव्हा सखी तुला काहीतरी गिफ्ट देणार आहे. माहिती आहे का ते काय गिफ्ट आहे ते? कान्हा म्हणतो की मला माहिती आहे, मला अंदाज आहे की सखी मॅडम मला काय देणार आहेत ते. पण देऊ दे, त्यांना जे काही मला द्यायचं आहे ते देऊ दे, मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन, असं कबीरने गौतम काकांना सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सखी डिवोर्स पेपर घेऊन आलेली असते आणि ती कान्हाला म्हणते की हे आहे डिवोर्स पेपर, याच्यावरती सही कर. मला तुझ्यासारख्या फ्रॉड माणसाबरोबर राहायचं नाही आहे. मला तुला माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाकायचं आहे. तेव्हा इथे सखीला वाटतं की कान्हा म्हणेल की मला डिवोर्स नको आहे, मी सही नाही करणार. पण आता कान्हा असं काहीच म्हणत नाही. तो तिच्या हातातून डिवोर्स पेपर घेतो, पेनसुद्धा घेतो आणि त्याच्यावरती सहीसुद्धा करायला घेतो. सखीला फार आश्चर्य वाटतं. सखीला आश्चर्य तर वाटतं, पण तिला वाईटसुद्धा वाटतं की इथे कान्हा आता काही न बोलता सरळ मला डिवोर्स द्यायला निघाला, एकसुद्धा प्रश्न विचारला नाही. त्यानंतर इथे आता कान्हा सही करतो. तेव्हा सखीला वाईटच वाटलेलं असतं, पण इथे आता मनस्विनीला खूप जास्त आनंद झालेला असतो. मनस्विनी खुश झालेली असते. ती म्हणत असते की चला, जे मला हवं होतं ते शेवटीला मी केलंच. तर इथे आता कान्हाने सखीला डिवोर्स दिला. दोघे जण कायमचे दूर झाले. जे मला आधीपासून करायचं होतं ते उशिरा का होईना, पण शेवटीला माझ्या मनासारखं घडलं.
कबीर आणि सखी दोघेजण एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले याचा तिला आनंद झालेला असतो.